या माणसाला मी ओळखत नाही म्हणून हे नालायक हरामखोर. कोणाला ओळखत नाहीस रे? बापाला? त्या आईला ओळखत नाहीस? अगं लहानपणी गावाच्या चौकात कोणी एखादा भजी दिला तर मुठीतनं घेऊन घरापर्यंत येत होता, तुला शोधून काढत होता, तुझ्या मुखामध्ये घालत होता. त्या बापाला ओळखत नाहीस? आणि यो हरामखोर कुठला कुत्रा आला ज्याच्याबद्दल तुला काहीच माहिती नाही. त्या हरामखोरासाठी बापाला म्हणतीस ह्याला मी ओळखत नाही? कसं जगायचं ग त्या बापानं? हे मला सांग पोरी, तुला 9 महिने इथं आईनं ठेवलेलं असतं आणि त्या आईकडे बघत सुद्धा नाहीस. पोलीस स्टेशनला तुझी आई चक्कर येऊन पडते की ग? तिथं बोंबलत असते की साहेब तुम्ही तर सांगा की हो, माझ्या पोरगीला सांगा की. या हरामखोरानं तेव्हा पोलिसांना सांगता या आई बापापासून आम्हाला धोका आहे म्हणून. हे हरामखोर आणि आई बापावर केस दाखल करून चालला. अगं एक कार्टे 1 वर्षाची होतीस, अंगणात खेळत होतीस, ठेच लागून पडलीस, अंगठा फुटला ग, बापानं सगळं घर डोक्यावर घेतलं की ग उचलून ग. 1 वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाला कडकडून मिठी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी, डोळ्यासमोर आण. तुला बाप नसेल तर मला डोळ्यासमोर आण, तुला बाप नसेल तर हे लेकरू बाय बघ वरतीमध्ये याला डोळ्यासमोर आण. तुझ्या बापासारखा तुला बाप नसेल तर तुला शिकवणारे सगळे शिक्षक तुझ्या बापासारखे नाही तर तुझ्या बापच आहेत बा पोरी, त्यांना डोळ्यासमोर आण. आणि आता घे शपथ पोरी, सांग बाप्पा, पप्पा हो पप्पा, मार मिठी बापाला. पोरा सांग, पोरा सांग, जीव गेला तरी भेटतात, मी कुठलं व्यसन करणार नाही. सांग, जीव गेला तरी भेटतात, मी कुठलं व्यसन करणार नाही. सांग, सांग, जीव गेला तरी भेटतात, मी कुठलं व्यसन करणार नाही. सांग रे हे पुरी, मार बापाला मिठी, मार मार बापाला मिठी आणि सांग बापाला, पप्पा पप्पा मी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही पप्पा. मी पप्पा तुम्हाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही पप्पा. कुठला तर कुत्रा आला तर त्याच्या तोंडावर मी थुंकणार पप्पा, थुंकणार पप्पा. हे पोरीनो, हे पोरी शपथ, आज नाही तर परत कधीच नाही. हे शपथ पोरी. सगळ्यांनी हात खाली घ्यायचा. शेवटचा 1 मिनिट. कोणाकोणाचे पप्पा आहेत जरा हात वरती करायचा आहे. कोणाकोणाचे हे पप्पा आहेत माझ्या समोर आलेले हात वरती करायचा आहे. आणि सगळ्या पोरीने जागेवर उभं राहायचं आहे. चाल जागेवर उभं राहा, चाल जागेवर उभं राहा. कोणाकोणाचे हे पप्पा माझ्या समोर आले सगळ्या पोरीने जागेवर उभं राहायचं आहे. आणि इथं माझ्या समोर यायचं, इथं ये. चाल चाल गा, जागा काढत इथं यायचं आहे माझ्या समोर. एक चाल लवकर इकडे चाल, इथं ये माझ्या समोर ये. चाल गोळ कर, लांब कर. आज नाही तर परत कधीच नाही पोरीनं. आज शपथ घ्यायची वा, एक ही पोरगी आपल्या आई बापाला आता पोलीस स्टेशनला उभं करणार नाही. आज नाही तर परत कधीच नाही. हे राष्ट्र आहे पोरी, या राष्ट्राला तुझी गरज आहे बघ पोरी. चाल चाल इकडे, चाल माझ्या समोर ये. चाल इकडे, चाल इकडे माझ्या समोर. आज ऐतिहासिक बदल झाला पाहिजे. अखंड महाराष्ट्राने हे बघितलं पाहिजे, अखंड महाराष्ट्रानं. आज नाही तर परत कधीच नाही. हा इकडे बघ. चाल आता ऐका ग पोरीना, काय सांगतोय ऐका, नीट ऐकायचं रे. आता मेल्यानंतर बापाला जाळतात. ए हरामखोर ऐका, आगा गा 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 ऐका. हे पोरांना ऐका, मेल्यानंतर आई बापाला जाळतात. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत, मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर पोरानो तुमच्यामुळे तुमच्या आई बापाला मान खाली घालावी लागली, जीवनपणी आई बापाची चिता जळत असते आणि त्यांची रोज आपण अग्नी देत असतो. आणि हात जोडून असते. नीट ऐकायचं रे स्वामी, तिन्ही जगाचा आई विना भिकारी. इकडे बघ, हजारो लोक, 20,000 लोकांना मी सांगतोय आज ऐतिहासिक गर्दी आहे या नगरी मधली. ऐक, कारण आता बदल अपेक्षित आहे बघा मला. इकडे बघ, हे बघ
स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी ही माऊली जर आमच्या आयुष्यामध्ये नसती पोरीनं तर बुद्ध नसते, छत्रपती नसते, महावीर नसते, कबीर नसते, तू नसतीस, मी नसतो, हा माझं लेकरू नसतं बा, कोणच नसतं. पण ऐका गा, आम्ही आईकडे पळत पळत जातो, आईकडे पळत पळत जातो ना आईला म्हणतो आई मला असं झालं तसं झालं. आपल्यासाठी आपली आई ढळढळ रडते आणि आपल्याला आजपर्यंत असं वाटलं की आपल्यासाठी आपली आईच रडली. पण पोरीनो खरं सांगू का, आईच्या या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव पोरी बाप आहे. पोरी ज्या रोपट्याचं नाव बाप आहे, हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे. पोरी हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे. तुला मार पोरी मार, मार पोरी, त्या बापाला कडकडून मिठी मार. ए पोरी हा तुमचा बाप डोळ्यात अश्रू खोटे का मला सांग. या बापाचे अश्रू खोटे, अशा बापाला तुम्ही लाचार पोलीस स्टेशनला तुझा बाप ग हंबरडा फोडत असतो की ग साहेब साहेब माझ्या पोरगीला शोध. हा बाप आहे बघ पोरी तुझा, तुझ्या तुझ्यासाठी हंबरडा फोडणारा हा तुझा बाप आहे पोरी, हा तुझा बाप आहे पोरी. हे सांग मला पोरी, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी? सांग मला, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? हत्तीसारखा ढळढळ रडणारा हा बाप खोटा आहे का पोरी? हे पोरी सांग, तुझ्या बापाला लाचार झालेलं तुला बघवल का? कुठला तर हरामखोर कुत्रा येतो ग, कुठला तर हरामखोर कुत्रा 2 महिन्यासाठी येतो की ग, आणि ग तुझ्या हत्तीसारख्या बापाच्या तोंडावर थुकायला लावतो. तुझा बाप असा गरीबासारखा उभा असतो. ए दीदी अगं तू आमची चल की ग, तुला पोरगा देतो की ग चांगला की ग चांगलं. हे दीदी शिक की ग दीदी. हे पोरीनं या बापावर केस करणार तुम्ही? चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि गोड नाम मुखात राहू दे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे, जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी. आम्ही शाळेमध्ये कार्यक्रम घेतला होता, त्या दिवशीच मला माझा बाप कळाला होता, पण आजही मला सरांसमोर माझा बाप कळाला. आय एम